मनोज जरांगे पाटील यांनी केलेली सरसकट ओबीसी मधून आरक्षणाची मागणी चुकीची असून जरांगे पाटील हे ओबीसी व मराठा आरक्षणाचा जहाज बुडवणार अशा शब्दात गरीब ओबीसी 12 बलुतेदार नेते सोमनाथ काशीद यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार निशाणा साधलाय। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे उपोषण करणारे मनोज जरांगे हे ज्या पद्धतीने आरक्षणाची आणि वेगवेगळ्या सवलतींची मागणी करतायत त्याच्यावरून असं एक लक्षात यायला लागलंय की जर सरसकट कुणबी नोंदी काढून कुणबी सर्टिफिकेट काढून जर हा संपूर्ण मराठा समाज हा जर ओबीसी आरक्षणात आला तर ओबीसीचं आरक्षण आणि मराठाचं आरक्षणाचं हे जे काही जहाज आहे हे मनोज जरांगे बुडवल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि गावगाड्यातला आजपर्यंतचा ओबीसी आणि 12 बलुतेदार हा कायमच मराठा समाजासोबत राहिलेला आहे। मराठा समाजाने जे काही आज मोर्चे आंदोलने आजपर्यंत केले त्याच्यामध्ये सहभागी झालाय। त्याचं कारण वेगळं, त्याचं कारण असं होतं की मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची कधीच मागणी सरसकट राजकीय आरक्षण याची नव्हती। म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी त्यांची होती, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि सहभागी होत होतो। परंतु आज जे काही मनोज जरांगे हे खरं तर राजर्षी शाहू महाराज जे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या काही मूळ संकल्पना होता आरक्षणाचा त्या संकल्पनाचा अपमान मनोज जरांगे करत आहेत। अशा पद्धतीने ते वावरत आहेत, वक्तव्य करत आहेत आणि मागणी करत आहेत। खरं तर आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नाही आणि नाही नसणार, पण आमची राज्य सरकारकडे एक विनंती आहे। गरीब ओबीसी 12 बलुतेदार आजपर्यंत ज्या गावगाड्यामध्ये राहून उपेक्षित आहे आणि वंचित आहे, ज्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळाल्या नाहीत, त्यांना जर वेगळा प्रवर्ग तयार करून जर आरक्षण देता आलं तर आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आणि गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना स्वतंत्र प्रवर्ग तयार करून जर आरक्षण दिलं तर हा जो सामाजिक सलोखा आहे हा कायम राहील आणि कुठेही वातावरण दूषित होणार नाही आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल। त्याच्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या वेगळ्या अबकटच्या धर्तीवरती जर अजून काही 2-3 कॅटेगरी बनवल्या तर त्यामध्ये गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना देखील न्याय मिळेल अशी भूमिका संपूर्ण ओबीसी 12 बलुतेदार आमची असेल। मराठवाड्यामध्ये छगन भुजबळ साहेबांनी जे काही मेळावा आणि मोर्चा आयोजित केलेला आहे, खरं तर तो आंबडचा मोर्चा हा मराठा आणि ओबीसी हा संघर्ष आणि वाद पेटवणारा मेळावा आहे। तिथे खरं तर या मेळाव्यामुळे जो काही आजपर्यंत गेल्या 2-3 महिन्यामध्ये अनेक ओबीसींवरती अनेक मराठा समाजाकडून हल्ले झालेले आहेत गावागावात, ते हल्ले आणखीन वाढणार आहेत। त्यामुळं छगन भुजबळ साहेबांनी असे ओबीसीचे मेळावा घेऊन संघर्ष वाढवू नये, अन्यथा आम्ही जे गरीब ओबीसी आहेत गावगाड्यांमध्ये आमचा ओबीसी राहतो, 12 बलुतेदार राहतो, गुन्ह्या गोविंदाने मराठा समाजाबरोबर सलोख्याचे संबंध आहेत, ते संबंध या मेळाव्यामुळे बिघडणार आहेत। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये किंवा जो आंबडचा मोर्चा आहे तिथे जो गरीब ओबीसी गावगाड्यातला जो मराठा समाजाबरोबर सलोख्याने राहतो तो 12 बलुतेदार या मेळाव्यामध्ये सहभागी होणार नाही, होऊ नये असं मी आवाहन करेन।